आपल्याला स्कॉलरशिप मंथन परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये असे प्रश्न येतात. आपल्याला प्रश्न दिलेले असते, संख्या मालिकेतील पुढील संख्या कोणती, आणि आपल्याला खाली संख्या माला दिलेली असते. मग त्या आपण इथं संख्या माला दिलेली आहे. तुम्हाला उदाहरणासाठी 30, 24, 19, 15, 12 आणि प्रश्न चिन्हाच्या जागेवर कोणती संख्या आहे आपल्याला माहिती आहे का? मग आपल्याला काय करावं होतं, तर्क लावावं लागेल किंवा काही आपल्याला इथं पर्यायामध्ये बघा 10, 8, 11 आणि 6 या संख्या दिलेल्या आहेत. मग आपण काय करायचं, संख्या मला व्यवस्थित नीट पाहायची बाळांनो. संख्या मला बघा, आता बघा इकडून बघा किंवा इकडून बघा, इकडून वाढत गेले इकडून कमी होत गेले. आता इथं 12 ही संख्या बाळांनो. मग 12 ते 15 मध्ये कितीची वाढ झाली बाळांनो? 3 ची वाढ झाली. 15 ते 19 मध्ये कितीची वाढ झाली? 4. 19 ते 24 मध्ये कितीची वाढ झाली? 5 ची वाढ झाली. 24 ते 30 मध्ये 6 ची. आता इकडून जाऊन बघायचं आपण, 6 पुढे 1 कमी झाला 5, 5 पुन्हा 1 कमी झाला 4, 4 पुन्हा 1 कमी झाला 3. मग 12 च्या नंतर कितीने कमी होईल? मग कितीनं? 2 ने कमी करा. आता 2 ने कमी करून कोणती संख्या येते इथं? पर्यायामध्ये 10 आहे का बाळांनो? म्हणजे आपलं 10 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे आपली संख्या मला पूर्ण झाली. 10, 12, 15, 19, 24, 30. तसंच खालचा प्रश्न बघा बाळा, ही संख्या मला 33, 30, 27, 24, 21. तुम्ही कोणत्याही बाजूने सोडू शकता, इकडून सोडवा किंवा इकडून. आधी व्यवस्थित बघायचं कितीचा फरक काय बघायचं. आता ही पहिली संख्या किती बाळा आपल्याला दिली, आणि याच्या पुढचे आपल्याला प्रश्नचिन्ह जागी काढायचे. 21 ते 24 मध्ये कितीचा फरक आहे बाळांनो? 3 चा. 24 ते 27 मध्ये 3 ने वाढलं. परत पुन्हा 27 ते 30 कितीने वाढलं? 3 ने वाढलं. 30 ते 33 कितीने वाढलं? 3. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये 3 वाढतोय. मग आता 21 च्या नंतर कमी कितीने होईल? कितीने कमी होईल? 3 ने. मग आता इथं पण 3 ने कमी होईल. आणि कोणती संख्या येईल इथं? प्रश्नचिन्ह जागेवर 18. मग पर्यायामध्ये 18 आहे का आपल्या? किती नंबरला आहे? 3 नंबरला. म्हणजे आपली संख्या मला पूर्ण झाली बघा. 18, 21, 24, 27, 30, 33. समजलं का?